नमस्कार, मी भाग्यश्री विकास कुसळकर. मी जनशिक्षण संस्थेमध्ये असिस्टंट प्रोग्राम ऑफिसर म्हणून काम करते. आज 1 मे आहे. 1 मे म्हणजे जागतिक कामगार दिन. जागतिक कामगार दिन हा 1 मे रोजी साजरा केला जातो. कामगारांच्या हक्कासाठी आणि कामगारांच्या योगदानाची आठवण म्हणून हा कामगार दिन ओळखला जातो. 1 मे 1886 रोजी अमेरिकेतील शिकागो या शहरातील कामगारांनी दिवसाला 8 तास काम करण्यासाठी आंदोलन केले. त्या आंदोलनाला होम मार्केट दंगा असं आंदोलन म्हटलं गेलं. हे खूप प्रसिद्ध आंदोलन, पण त्या आंदोलनामध्ये काही लोक खूप जखमी झाली, तर काही लोक मृत पावले. मग 1889 मध्ये म्हणजे 1 मे 1889 मध्ये आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेने 1 मे हा दिवस जागतिक कामगार दिन म्हणून घोषित केला. मग कामगार दिनचं महत्त्व काय, तर कामगारांचे सामाजिक व आर्थिक जे हक्काचे जे प्रश्न आहेत ते सुटले पाहिजे. परत कामगारांप्रती प्रेम निर्माण झालं पाहिजे, आदर निर्माण झाला पाहिजे. कामगार ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी त्यांचं जे सुरक्षितेचं वातावरण आहे, जे न्यायाचं वातावरण आहे ते बळकट करता आलं पाहिजे. या दिवशी काही ठिकाणी रॅली काढली जाते, तर काही ठिकाणी कामगारांच्या समस्यावर चर्चा केली जाते, तर काही ठिकाणी सुट्टी दिली जाते. मग आपण जर हा दिवस समजून घेतला, कामगारांच्या न्यायाला कामगारांच्या योगदानाला मान दिला, तर आपण आणखीन आर्थिक सक्षम करू शकतो, आर्थिक सशक्त कामगार दिन करू शकतो.